नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आणि जसं की दसरा झाला, दिवाळी झाली, भाऊबीज झाला, तुळशीचं लग्न देखील झालेलं आहे आणि आता मी काढलेलं आहे ते म्हणजे कपाट आवरायला. तर कपाट आवरताना मी व्हिडिओ जो आहे तो नाही काढू शकले, तर म्हणलं कपाट आवरलेलं आहे ते तरी आपण दाखवून देऊया. सणावारामध्ये काय होतं, आपल्याला खूप वेळ नसतो, बाकीचे कामं देखील खूप असतात. त्यामुळे आपण धुतलेल्या साड्या आहेत तशाच घड्या घालून कपाटामध्ये फक्त ठेवायचं काम करतो. व्यवस्थित असं आपण ऑर्गनाईज ते करू नाही शकत. तर आता सगळे सणवार झालेले आहेत आणि मी कपाट जे आहे ते अगदी व्यवस्थित असं आवरलेलं आहे. चला तर तुम्हाला मी माझं आज वॉर्डरोब दाखवते, मी कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आहे ते म्हणजे माझं वॉर्डरोब. वॉर्डरोब मध्ये मी काही जे ऑर्गनायझर आहेत ते मी ऑनलाईन शॉपिंग केलेले आहेत, काही समक्ष घेतलेले आहेत आणि काही मी घरी देखील DIY केलेले आहेत. चला तर तुम्हाला मी वॉर्डरोब जो आहे तो आतून दाखवते. तर या ठिकाणी या सर्व माझ्या साड्या आहेत ज्या मी हँगरला लावलेल्या आहेत आणि या सर्व साड्या ज्या आहेत या डेली यूजच्या आहेत. डेली यूजच्या साड्या ज्या आहेत त्या मी या पद्धतीने हँगरला लावत असते, म्हणजे आपल्याला लगेचच कोणतीही साडी पटकन अशी घेता येते. आणि त्याचे ब्लाउज देखील मी त्याच्यावरतीच ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला फार शोधाशोध करायला लागत नाही. त्यानंतर या ठिकाणी या पद्धतीचे असे ऑर्गनायझर आहेत. म्हणजे आपल्याला जी हवी आहे तीच फक्त काढता येते. याला असे मध्ये पार्टिशन्स आहेत. याच्या शेजारी एक छोटस बास्केट आहे, त्यामध्ये मी केस वळवण्यासाठी जो टॉवेल येतो तो ठेवलेला आहे. याच्या खाली या पद्धतीचे 2 बॉक्सेस आहेत, तुम्ही पाहू शकता. या बॉक्सेस मध्ये माझे सर्व सूट आहेत जे मी या पद्धतीने ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे. याला वरतून अशा पद्धतीचा स्टिक आहे, जेणेकरून आतमध्ये धूळ वगैरे बसत नाही. व्यवस्थित असा आपला बॉक्स जो आहे तो पॅक राहतो आणि आपले ड्रेस वगैरे जे आहेत ते आतमध्ये व्यवस्थित असे राहतात. याच्या शेजारच्या बॉक्स मध्ये माझे सर्व लेगिन्स वरचे टॉप्स आहेत, जे मी या बॉक्स मध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे. यामध्ये सर्व टॉप्स आहेत. त्यानंतर यामध्ये माझे रबर, क्लिपा वगैरे, पिना, सेफ्टी पिन्स हे सगळे मी एका बॉक्स मध्ये ठेवलेले आहे. आणि हे 2 बॉक्स जे आहेत ते बँगल्सचे आहेत, त्यामध्ये मी माझ्या सर्व बँगल्स जे आहेत ते ऑर्गनाइज करून ठेवलेले आहेत.
या ठिकाणी काही बॉडी लोशन, त्याचबरोबर कॉफी बॉडी लोशन, मेकअप फिक्सर आणि मॉइश्चरायझर आणि क्रीम आहे. सोबतच मी कंगवे देखील यामध्ये ठेवलेले आहेत. या ड्रॉवर मध्ये तुम्ही पाहू शकता हा एक छोटासा बॉक्स आहे. यामध्ये माझे डेली यूजचे कानातले आहेत जे मी डेली यूज करत असते. याच्या खालच्या बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता सर्व घड्याळ आहेत जे मी कुठेही जाताना पटकन असं घड्याळ यातून घेऊ शकते आणि घालू शकते. या साईडला मुलांचे आणि यांचे एक्स्ट्राचे नॅपकिन आहेत, रुमाल आहेत. त्यांच्याकडे जर ठेवलं तर ते रोजच एक एक नॅपकिन काढतील, त्यामुळे मी माझ्याकडे ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व मास्क वगैरे आहेत. त्यानंतर या बॉक्स मध्ये सर्व फेस पॅक आहेत. त्यामध्ये मुलतानी मातीचा आहे, त्याचबरोबर चंदनाचा आहे, हळदीचा आहे आणि केसांना लावण्यासाठीचं ज्यावेळेस आपण फेस पॅक लावतो त्यावेळेस मी हा बेल्ट जो आहे तो लावत असते. याच्या खालच्या ऑर्गनायझर मध्ये हे नवीन साड्या आहेत आणि त्याचे ब्लाउज पीसेस आहेत जे मी अजून शिवायला नाही टाकलेले, ते मी यामध्ये ठेवलेले आहे. या ठिकाणी सर्व वन पीस आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बॉक्स जे आहेत हे मी घरी DIY केलेले आहेत. यामध्ये डेली यूज करण्यासाठीचे सर्व ड्रेस आहेत. त्याचबरोबर या बॉक्स मध्ये सर्व डेली यूजचे टॉप्स आहेत जे मी डेली यूज करते. शेजारचं कपाट मी तुम्हाला दाखवत आहे. तर शेजारच्या कपाटामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी माझे फुटवेअर जे आहे ते ऑर्गनाइज करून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये ज्या साड्या आहेत जे मी अजून इस्त्रीला टाकलेल्या नाहीयेत त्या मी यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि या बॉक्स मध्ये सर्व प्रेस करून आलेल्या साड्या आहेत ज्या मी सेपरेट पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. प्रत्येकाला सेपरेट अशी बॅग मी लावलेली आहे प्रत्येक साडीला आणि प्रेस केलेली प्रत्येक साडी मी यामध्ये पॅक करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या काही पर्स आहेत ज्या मी कुठेही जाताना पटकन इथून घेऊ शकते आणि बाहेरून आल्यानंतर मी पुन्हा त्यांना कॅरी बॅग लावून ठेवत असते, त्यामुळे त्यांच्यावरती धूळ माती बसत नाही आणि आपल्या पर्स ज्या आहेत त्या अगदी नवीनच राहतात. त्याचसोबत यामध्ये सर्व हँड बॅग्स आणि पर्स आहेत छोट्या छोट्या आणि खालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्लिंग बॅग्स आहेत. वन साइड बॅग आहेत, पर्स आहेत. तर यामध्ये मी या पद्धतीने हे ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व माझे बेडशीट आहेत. तर तीनही रूमचे बेडशीट मी एकाच ठिकाणी ठेवत असते. प्रत्येक रूम मध्ये मी बेडशीट जे आहे ते ठेवत नाही. याच रूम मध्ये सर्व बेडशीट जे आहेत ते मी घड्या करून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक बेडशीटच्या आतमध्ये त्यांचे पिलो कव्हर्स आहेत. तर हे आता वापरते बेडशीट आहेत आणि हे खालचे जे बेडशीट तुम्ही पाहताय हे मी
प्रेस करून ठेवलेले आहेत. हे बेडशीट मी सर्व प्रेस करून ठेवलेले आहेत. याच्या खालच्या ड्रॉवर मध्ये देखील हे बेडशीट आहेत, जे मी आता दिवाळीसाठी नवीन घेतले होते. आणि त्याच्या आतमध्येच त्यांचे पिलो कव्हर देखील मी ठेवलेले आहेत. या साईडला तुम्ही पाहू शकता बस्कर आहेत. त्याच सोबत सोफ्यावरती टाकण्याचं कव्हर आहे आणि सोफ्यावरच्या पिलोंचे कव्हर्स आहेत, जे मी या ठिकाणी या पद्धतीने ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे. आणि हे एक्स्ट्राचे नवीन बेडशीट आहेत, जे मी अजून वापरायला काढलेले नाही. आणि या साईडला माझे सगळे नवीन फुटवेअर्स आहेत. सोबतच या माझ्या काही नवीन पर्स आहेत, ज्या मी अजून वापरलेल्या नाही. आणि याच्या सगळ्यात खालच्या ड्रॉवर मध्ये देखील माझे फुटवेअर्स आहेत. यामध्ये देखील माझे फुटवेअर्स आहेत, जे मी वापरत असते आणि आल्यानंतर पुन्हा क्लीन करून मी यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवते. त्याच सोबत या साईडला देखील माझे फुटवेअर्स आहेत. तर यामध्ये काही नवीन काही जुने असे फुटवेअर्स मी ऑर्गनाइज करून ठेवलेले आहेत. तर माझ्या कपाटाचा संपूर्ण लुक तुम्ही पाहू शकता. या साईडला वरती मध्ये शूज आहेत. तर तुम्हाला माझं हे कपाट कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.